नमस्कार सर. आपण सप्तचक्रांबद्दल आता माहिती घेतलेलीच आहे. आता त्या सप्तचक्रांचे वर्ण किंवा रंग आणि त्यांची मुळाक्षरं याबद्दल माहिती जाणून घेऊया. हां, म्हणजे ज्याप्रमाणे इंद्रधनुष्याला तान्ना पिहिनी पाजा असे जे रंग आहेत तसेच रंग या सप्तचक्रांना त्याच क्रमाने आहेत. मूलाधारापासून ते सहस्रारापर्यंत तान ना पिहिनी पारवा आणि जांभळा असे ते सगळे त्या ठिकाणी रंग आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जसं बीज आहे तसेच हे रंग आहेत. आणि मगाशी आपण म्हणालात की त्याच्यात मुळाक्षरं पण जोडली गेलेली आहेत म्हणून. तर म्हणजे ती विशिष्ट ठराविक मुळाक्षरं आहेत की सरसकट सगळी मुळाक्षरं त्याच्यात? हा, ती मुळाक्षरं वरपासून खालपर्यंत आपण जसं जसं जाऊ म्हणजे अ आ इ ई उ ही मुळाक्षर. हा, म्हणजे स्वर पहिल्यांदा हा आणि नंतर व्यंजन. हा, मग कोणती म्हणजे आता आपण जर का इथे विचार केला की पहिल्यांदा हे आज्ञाचक्र समजलं जातं. भ्रुकुटी मध्यापाशी जे आज्ञाचक्र आहे तिथून त्याची सुरुवात होते आ पासून आणि मग तिथून ते विशुद्ध चक्राकडे येतं. विशुद्ध चक्रामध्ये 16 पाकळ्या असतात. मग पुढची 16 अक्षरं त्या पाकळ्यांवर असतील. हा, म्हणजे इ ई उ उ ए ऐ असं करत आपण मोजत जर गेलो, इथे 2, इथे 16 अशी ती अध्यक्षरं येतात. तिथून आपण ज्या वेळेला मग इकडे न आणि म असतं का अ आणि आ असतं? अ आ. अच्छा, म्हणजे त्या सिक्वेन्सनीच ते येत राहतं. अच्छा. हा, आणि तसंच ते पुढे मग आपण याच्या चक्रापाशी आलो, हृदयाच्या चक्रापाशी आलो किंवा ज्याला अनाहत म्हणतो आपण, तिथे आलो की त्याच्या पुढची अक्षर तिथे येतात. आता इथे किती येतात? इथे 16, इथे 12. अच्छा. त्याच्यानंतर मणिपूर चक्रावर आलो की 10. तिथे 10 पाकळ्या आहेत. म्हणजे 10 पुढची अक्षरं ही त्याच्या भोवती येतात. त्या पाकळ्यांवरती एक एक अक्षर आहे असं. त्याच्या खाली आपण आलो की 6. त्याच्या म्हणजे 10 झाल्यानंतर खाली 6 आणि मग मणिपूरला आपलं मुलाधाराला 4 त्या ठिकाणी अक्षर येतात. असं ते रहस्य त्याचं त्या ठिकाणी आहे. तुम्ही मुळाक्षरांबद्दल सांगितलं, बीजमंत्राबद्दल सांगितलं, त्याच पद्धतीने रंगांबद्दल सांगितलं. तर त्या रंगांना पण एक देवतांशी आपण हे करत असतो. तर त्याचं देवतांचा आणि चक्रांचा काही संबंध आहे का? हां, आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हा योगशास्त्राचा थोडासा भाग किंवा अध्यात्माचा भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला शक्तीशी त्याचा संबंध जोडावा लागतो. त्या प्रकारच्या शक्ती कार्य करीत असतात आणि त्यानुसार या सप्तचक्रांच्या 7 वेगवेगळ्या देवता मानल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात थोडेसे काही मतभेद पण आहेत. म्हणजे तीच देवता असेल असं काही जण सांगतीलच असं नाही. पण सर्वसाधारणचा जर विचार केला तर मूलाधार जे आहे त्याचा लाल रंग सांगितलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे, दोंदीला लाल चढायो, तसा गणपतीला लाल फुलं आवडतात. तसा हा जो लाल रंग आहे त्या लाल रंगाच्या या मूलाधाराचा देवता ही गणेश देवता आहे. आणि आपल्याला माहिती की प्रत्येकाचा प्रारंभ हा गणेशापासून होतो आणि हा मूलाधार आहे. तर मूलाधार म्हणजे तिथूनच सुरुवात आहे. तर ही आद्य देवता ती देवता म्हणजे ही गणेश देवता ही मूलाधाराची आहे. आता तिथून उत्पत्ती ज्या वेळेला झाली पृथ्वीची, आणि थोडंसं सांगायचं म्हणजे पृथ्वी तत्व हे या ठिकाणी संबोधलं जातं. तसंच आपण आता अजून वर आलो की मग दुसरं चक्र कुठलं येतं? स्वाधिष्ठान. तर मग इथे आता उत्पत्तीला सुरुवात झाली. मग उत्पत्तीचा देव कोण? तर ब्रह्मदेव. म्हणून मग स्वाधिष्ठान चक्राची देवता ही ब्रह्म म्हणून सांगितली गेलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर स्त्री म्हणून मग सावित्री असं बोललं जातं. कारण कुठलीही गोष्ट परिपूर्ण त्याशिवाय होत नाही. तर अशी ही देवता तिथे सांगितली आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा पुन्हा वर येतो त्यावेळेला तिथे मणिपूर चक्र आहे. आणि मणिपूर चक्र हे जे आहे ते अग्नितत्वाचं म्हणून सांगितलेलं आहे. जसं स्वाधिष्ठान हे आपतत्वाचं सांगितलं, म्हणजे पृथ्वी झाली, आप झाली, आणि मग पुढचं जे तत्व येतं ते अग्नितत्व येतं. आणि तुम्ही बघा
की जठराग्नी शब्द आपण वापरतो. हो. जठराग्नी. तर हे अग्निदेवता ही त्या ठिकाणी आहे आणि त्याची देवता आहे सूर्य. अच्छा. किंवा आध्यात्मिक भाषेत सांगायचं म्हणजे तिथे विष्णू ही देवता मानली जाते. आणि त्याच्यानंतर अजून आपण वर आलो की अनाहत चक्र येतं, म्हणजे हृदया संबंधित अशा प्रकारचं येतं. ते वायू तत्व त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. श्वासोच्छ्वासाचे संबंध. हा, वायू तत्व सांगितले गेले. मग आता वायू तत्वाची देवता कोणती? मारुती. म्हणून मग काही जण त्याला मारुती ही देवता मानली जाते. किंवा काही जण वेगळ्या भाषेमध्ये त्याला आत्माराम पण म्हणतात. असाही शब्द काही जण वापरू शकतात. त्याच्यानंतर आपण जेव्हा विशुद्ध चक्रावर जातो तर या विशुद्ध चक्राचा रंग निळा सांगितलेला आहे. आणि हा निळा रंग कोणाचा असेल बरं? कृष्णाचा. प्रश्नच येत नाही. म्हणून श्रीकृष्ण ही तिथली देवता आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बासरी कृष्णाची जी आहे ही कृष्णाची बासरी ही विशुद्धता निर्माण करते. तर ती ही देवता या असलेल्या चक्राची आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण भ्रुकुटी चक्रावर येतो तर तिथलं जे आहे देवता ती आत्मन आहे. भ्रुकुटी चक्र म्हणजेच आज्ञाचक्र. आज्ञाचक्र. त्याची देवता ही आहे आत्मन. आपलं जो आत्मा जो सांगितला जातो तो आत्मा म्हणजे अंतर्गत असलेली चेतना ही जी आहे ती त्याची देवता सांगितली जाते. आणि सहस्त्रार हे शिवाचं स्थान आहे. सर ते तत्वांबद्दल थोडंसं मला आणखी कळेल तर बरं होईल. हां, तर तत्वामध्ये काय कसं असतं की आपल्या संपूर्ण विश्वामध्ये जे वेगळे पदार्थ तयार झालेले आहेत तर त्याच्यामध्ये काही पदार्थ जे आहेत हे आपल्या डोळ्यांनी दिसतात, स्थूल आहे असं आपण म्हणतो. काही जे असतात ते तरल असतात आणि काही आपल्याला दिसत नाहीत पण आहेत. तर हे जे काही त्यांचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाच्या मूळ असलेल्या पदार्थाला तत्व असा शब्द वापरला गेलेला आहे. जसं आता इथे आपण पाहिलं की पृथ्वी तत्व. तर पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर पृथ्वी म्हणजे आपण जमीन म्हणतो, सॉलिड आहे, दिसते आपल्याला, दिसते. ते कण दिसतात आपल्याला, त्याला घनता आपल्याला असे ती मोजता येते. म्हणजे ह्या जर सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर हे पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी असा आपण अर्थ घ्यायचा नाहीये. त्याच्या मागचं असलेली जी प्रेरणा आहे ती प्रेरणा म्हणजे ते तत्व. पृथ्वी म्हणजे पृथ्वी तत्व जरी असलं तरी त्या अर्थाने आपल्याला इथं घ्यायचं नाही. हा वेगळ्या गोष्टीचा आहे. त्याच्या मूल पदार्थाकडे आपल्याला जायचं आहे ज्याच्यापासून ते बनले. पाणी कशापासून बनलं? तर काहीतरी असे विश्वामध्ये आहे गोष्ट की ज्याच्यापासून पाणी बनलं. मग त्या तत्वाला म्हणायचं अपतत्व. तेज म्हणजे अग्नी. आता अग्नी आपल्याला दिसतो पण आणि जाणवतो पण. म्हणजे आपण जर घर्षण केलं, समजा हाताचं घर्षण केलं तर हात गरम होतो. तर या घर्षणातून हे तेज तत्व निर्माण झालेलं असतं. पण ते आपल्याला दाखवता येतं का? नाही. म्हणजे पण ते आहे ना. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. ते दिसतंय पण आणि ह्या गोष्टींमधलं ते जाणवतं आपल्याला. तर ते जे त्याचं जे मूल असलेलं जे गोष्ट आहे ते अग्नी तत्व झालं. तसं पृथ्वी, आप, तेज, नंतर वायू तत्व येतं. मग वायू तत्व आता आपल्याला दिसत नाही पण असतं. जाणीव होते. म्हणजे हवा म्हणजे वायू तत्व नव्हे. किंवा मी आता प्राण घेतो आहे, श्वसन करतो आहे, त्याच्यात ते तत्व आहे. ते म्हणजे वायू तत्व नव्हे. ही पण गोष्ट आपण या दृष्टीनं लक्षात ठेवायची. आणि आकाश तत्व म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे, ती सगळी पोकळी आहे. नाही हा शब्द ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यातून आहे आज असतो ही जी अवस्था आहे हे आकाश तत्व असं त्याला संबोधलं जातं. म्हणजे ही पंचमहाभूत. आणि ह्याच देवता आपल्या त्याच्याशी निगडीत असलेल्या देवता आपल्या याच्यात मानल्या गेल्या.
आपण जे आता म्हणालात की उत्पत्ती स्थिती लय, तर संगीतात देखील उत्पत्ती स्थिती लय ह्याला फार महत्त्व आहे. म्हणजे कुठलीही कलाकृती जी निर्माण होते त्याची एक सुरुवात असते, ते परिपूर्ण होण्याची एक प्रक्रिया असते आणि त्याचा शेवट म्हणजे सगळ्याच बाबतीत आपण म्हणतो की ताल असू देत, लय असू दे, नृत्य असू दे, गायन असू दे, एखादी बंदिश असू दे, अनेक गोष्टी प्रत्येक ठिकाणी उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीला महत्त्व आहे. आणि म्हणूनच मला वाटतं गणपती किंवा ब्रह्मानी उत्पत्ती आपण सांगितले, विष्णू जो स्थितीचा कारक आहे आणि त्यानंतर शंकर की जो आपण ज्याला आपण लय असं म्हणतो. आणि विष्णूचं स्थान बरोबर मध्यभागी आहे. ही पण म्हणजे आपण गुरुदेव दत्त म्हणतो ना आपण, तीन यांचा अगदी संपूर्ण विश्वाची ही प्रतिमा प्रतिमा आहे असं म्हणतात.